बाळा, जी वेळ तुला कठीण वाटते ती माझ्यासाठी तुला जवळ घेण्याची संधी असते. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मी चालायला सुरू करतो. बाळा, तू आपल्या चॅनलवर नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर. मला माहित आहे तू खूप खचला आहेस. तू जेव्हा विचार सोडतोस तेव्हा माझी योजना पुष्पांप्रमाणे फुलते. तू म्हणतोस मी हरलो. मी म्हणतो आता मी जिंकवीन. तू म्हणतोस काही उरलं नाही. मी म्हणतो आता मी देणार आहे ते जे कधीच हरवणार नाही. बाळा, तुझं संकट माझ्या कृपेचा प्रारंभ आहे. तुझं अश्रू माझ्या ऊर्जेचं आव्हान आहे. तुझं मौन माझ्याशी नितांत गूढ संवाद आहे. मी नाही म्हणतो कधीही उशीर झालाय, कारण माझ्यासाठी काळच नाही. तू जेव्हा हे शक्य नाही म्हणतोस तेव्हा मी ते मीच करतोय असं सांगतो. तू विचार करतोस कधी प्रकाश येईल. मी सांगतो तू प्रकाशात आहेस, फक्त डोळे उघड. तुझ्या अंधाया रात्री माझ्या उपस्थितीचं तेज आहे. माझी कृपा लपलेली नसते, ती फक्त शरणागतीच्या दिव्यात दिसते. तुझं रडणं निष्फळ नाही, ते माझ्या कमंडलूत पावित्र्याचं रूप घेतं. जेव्हा तू अडतोस तेव्हा मी वाट निर्माण करतो. जेव्हा तुझ्यावर दार बंद होतात तेव्हा मी स्वतः एक नवं दार उघडतो. तुझी हरवलेली ताकद मी पुन्हा उभी करतो. तू स्वतःला विसरतोस, मी तुझं स्मरण करतो. तू स्वतःला कमी समजतोस, मी तुला अनंततेचा वारस देतो. मी तुला अडथळे देतो कारण तू आनंदी व्हावास असं नव्हे, तर परमात्म्याशी एकरूप व्हावास असं वाटतं. मी तुझा संसार थांबवतो, पण त्यातून आध्यात्मिक साम्राज्य उभं करतो. तू म्हणतोस माझं कोण आहे. मी म्हणतो मी आहे. मीच तुझा आहे. माझ्याशिवाय तू कोणीच नव्हेस. बाळा, तू आज जिथे अडकला आहेस ती जागा माझ्या बळाची सुरुवात आहे. तू म्हणतोस माझ्यात काहीच नाही उरलं, आणि मी म्हणतो मी तुझ्यामध्ये उरलो आहे, तेच पुरेसे आहे. तू हरलो म्हणतोस, पण मी म्हणतो हरणं हेच विजयाचं बीज आहे. जेव्हा ते माझ्या हातात पडतं तू जो रडतोस तेवढाच माझा आशीर्वाद गहिरा होत जातो. मी तुझ्या वेदनेतून कर्तृत्वाचं तेज प्रकट करतो. तुझ्या एकटेपणात मी माझं सामर्थ्य ओततो. तुझ्या गहिया शांततेत मी माझं मौन प्रकट करतो. तू पाणावलेला आहेस, माझ्या चरणाशी झुकलेला आहेस, म्हणूनच तर तू माझा झालाय. जे जग तुला नकार देतं मी त्याच जगात तुझ्या नावाचं दीप पेटवतो. तुझ्या जिथे अपमान झाला तिथेच मी तुझ्या तेजाचं मंदिर उभारत जातो. तू एक पाऊलही पुढे टाकू शकत नाहीस. चिंता करू नकोस, मी तुझ्या पायांखाली स्वतः चालतो. तू दमलायस, मी तुझी श्वास घेणारी शक्ती बनतो. तुला वाटतं स्वप्न संपली, मी सांगतो सप्तरंगी स्वप्न मी उभी करतो, ज्यांची सुरुवातही तू पाहिलेली नाही. तू भीतीने गारठतोस, मी तुझ्या हृदयात अजिंक्य शौर्य ओततो. तू मनात द्वंद्व घेऊन बसतोस, मी त्या द्वंद्वाचं ध्यानात रूपांतर करतो. बाळा, मी तुला परावलंबी करीत नाही, मी तुला स्वतःचा आधार देतो. मी तुझ्या डोळ्यात माझा प्रकाश पेटवतो. बाळा, माझ्या वाटेकडे पाहू नकोस, मी तुझ्याच आत चालत आलोय. मी घराच्या उंबरठ्यावर नाही, मी तुझ्या अंतःकरणाच्या मंदिरात स्थिरावलोय. तुला वाटतं की माझं काहीच चालत नाही. मी सांगतो सगळं मी चालवतोय, फक्त तू थोडा विसावा घे. तू घाबरतोस संकटाला, मी संकटातच माझं वरदहसं ठेवतो. संकट हे माझं कवच आहे, ते मीच पाठवतो. जेव्हा तू स्वतःकडे दुर्लक्ष करतोस, तुझं मौन हे रडणं नसून ती माझी समाधी आहे. तुझी किंकाळी माझं गूढ मंत्र बनते. मी काहीही
व्यर्थ घडू देत नाही. तुझ्या प्रत्येक क्षणात मी एक नवा अध्याय उभा करतो. तू गमावलेली गोष्ट माझ्या योजनेतून 1000 पटीने परत येते. तू झुकलास, माझी कृपा उंचावते. तू कोसळलास, माझं सामर्थ्य सावरण्याची ऊर्जा बनते. बाळा, माझ्याशी असलेलं तुझं नातं हे शब्दांवर चालत नाही, ते अश्रूंवर, मौनावर, श्रद्धेवर चालतं. तू दूर गेला आहेस असं वाटतं तुला, पण मी तुझ्या श्वासात प्रत्येक वेळी स्वामी असा मंत्र म्हणतो. तू विसरूनही गेलास तरी मी तुला विसरत नाही. संकट हे बंद दार नव्हे, संकट म्हणजे माझं येण्याच्या आवाजातलं रूप. तू जेव्हा रडतोस तेव्हा माझं सामर्थ्य तुझ्या हृदयात टपकतं. मला माहीत होत तू माझा संदेश शेवटपर्यंत ऐकशील. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जी वेळ तुला अशक्य वाटते ती वेळच मी शक्य करण्यासाठी पाठवतो. तू जेव्हा नाही जमणार म्हणतोस तेव्हा मी पूर्ण करणार असं ठरवतो. तुझ्या मर्यादांमध्ये माझं अमर्याद सामर्थ्य उतरवतो. तुझ्या थकलेल्या मनात माझं धैर्य जागवतो. तू रडून झोपलेला असतोस, पण मी तुझ्या स्वप्नात उदय होत असतो. तू अंधारात असतोस, मी प्रकाशाचे द्वार मूकपणे उघडत असतो. बाळा, तू आज जे गमावतो आहेस तेच उद्या मी तुला नवस्वरूपात परत करणार आहे. तुझं नुकसान माझ्या कृपेचा आरंभ आहे. तू म्हणतोस माझा कोणी नाही, आणि मी सांगतो मी आहे, कायमचा आहे, अपरिवर्तनीय आहे. लोक सोडून जातील, काळ वळवून नेईल, शरीर थकवेल, पण मी तुझ्यातून कधीच जात नाही. तू जी आस धरली आहेस ती मी निर्माण केलेली आहे. तुझं संयम, तुझं मौन, तुझं एकटेपण, हे सगळं माझ्या योजनेचा भाग आहे. तू कितीही हरलास तरी मी तुला सोडणार नाही. तुझं हरवण म्हणजे माझं हस्ते नव्याने घडणं. तू जेव्हा थकलास तेव्हा मी तुला घेतलं उचलून. माझ्या कृपेच्या कुशीत तुला शांत झोपू दिलं. तू यशाच्या शोधात धावत होतात, पण मी तुझ्यात समाधी घडवतो आहे. बाहेरच्या गोंगाटात नाही, मी आतल्या शांततेत भेटतो. बाळा, तुझा प्रत्येक अश्रू माझ्या दरबारात शब्द बनतो. तू जी प्रार्थना हळूच बोलतोस ती माझ्या ब्रह्मांडात आज्ञा ठरते. तुला वाटतं सगळं संपलं, मी सांगतो सगळं सुरू झालं. तू पाहतोस अंधार, मी उगम पाहतोय. तुझ्या काळजात मी नवा सकाळ निर्माण करतो आहे. बाळा, तू चुकी करतोस, पण मी नाते तोडत नाही. तू हरवून जातोस, मी शोध घेतो. माझं प्रेम तुला शोधून स्वतःपर्यंत परत आणतं. तू जेव्हा म्हणतोस सर्वजण निघून गेले, तेव्हा माझी कृपा म्हणते आता मीच उरलो, आणि ते पुरेसं आहे. तू यशासाठी झगडतोस, मी शांततेचा वरदान देतो. तू बाहेर स्वीकार शोधतोस, मी आत ओळख देतो. बाळ, माझ्या नजरेत तुझ्या कष्टांची किंमत अनंत आहे. लोक हसतील, पण मी चरणाशी बोलवतो. तू आज मोकळा रडतोयस, मी त्या अश्रूंना सत्याचं आणि सामर्थ्याचं रूप देतो. बाळा, तू किती दूर गेलास ते महत्त्वाचं नाही, तू आता कुठे वळतोस तेच पाहतो मी. तुझा प्रत्येक क्षण माझ्या योजनेतून भरतोय. कधी थांबलेलं वाटलं तेवढंच अधिक गहिरं चाललेलं असतं. तुला वाटतं तू दुर्बळ आहेस, पण मी सांगतो तुझ्यात मी निवास घेतला आहे. तू कमजोर नाहीस, तू थांबतोस, मी चालतो. तू विसरतोस, मी आठवतो. तू गहियादू खात जातोस, मी कृपेची मशाल घेऊन तुझ्या पाठी असतो. तू म्हणतोस कधी सुटणार, मी म्हणतो मीच सुटका आहे. तू विचारतोस हा शेवट का, मी सांगतो ही सुरुवात आहे.